अब खबर है भद्रावती से, जहां घन कचरा व्यवस्थापन के ठेके को लेकर आरोप प्रत्यारोप का दौर लगातार जारी है। जहां तन्वी तथा समता बचत गट के अध्यक्षों ने पत्र परिषद लेकर उन पर लगाए गए आरोपों का खंडन किया। बीते दिनों घन कचरा व्यवस्थापन संबंधित घंटा गाड़ी द्वारा कचरा इकट्ठा करना, शौचालय, बाथरूम साफ सफाई का ठेका नियम बाध्य पद्धति से दिए जाने का आरोप संबंधित बचत गट के अध्यक्षों ने किया था। मगर घन कचरा व्यवस्थापन ठेका शासकीय नियम के अनुसार ही दिए जाने की बात तन्वी तथा समता बचत गट के अध्यक्ष ने किया है और इन्होंने इस संबंध में एक पत्रकार परिषद ली। तो आइए सुनते इस पत्रकार परिषद में समता महिला बचत गट की अध्यक्ष रुखसाना शेख ने क्या जानकारी दी। सगळ्यांना माझा नमस्कार। मी रुखसाना शेख, समता महिला बचत गटाचे अध्यक्ष। आणि घंटागाडीचे जेव्हा नगर परिषदला टेंडर निघतात तेव्हा पहिले ऑफलाईन होते, परंतु तेव्हा काही तेवढं त्रास नव्हता। पण आता कसं आहे की सगळे ऑनलाईन सुरू आहे। ऑनलाईन सुरू असल्यामुळे आम्ही जे नगर परिषद जे अटी शर्ती वगैरे टाकते त्याप्रमाणे आम्ही काय करतो की त्यांच्या अटी शर्ती पूर्ण करतो। त्या पहिले त्यांच्या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा बसलो आणि आम्ही डॉक्युमेंट जेव्हा म्हणजे आमच्याकडे सगळे अवेलेबल राहते तेव्हा आम्ही टेंडर भरतो। आणि तो टेंडर ऑनलाईन असल्यामुळे तो मग आता ज्यांचं ऑनलाईनमध्ये जे बसत असेल त्यांच्या नियमात ते त्यांना ते लोक टेंडर देतात। आणि त्यानुसार आमचं म्हणजे ऑनलाईनमुळे मधात आम्ही म्हणजे कसं काय ऑफलाईन नसल्यामुळे ऑनलाईन असल्यामुळे आम्ही ऑनलाईनमधूनच घेतो। आणि आमच्यावर जे या लोकांनी आरोप केलेले आहे की यांना दरवेळेस टेंडर का देतात, इतर गटांना न देता या दोनच गटाला देतात आणि यांना नगर परिषदमध्ये यांचं काही साठगाठ किंवा काहीतरी असेल त्याच्यानुसारच यांना दिलं। पण हे सगळं खोटं आहे, याचं आम्ही खंडन करतो। कारण काय की ऑनलाईन असल्यामुळे नगर परिषद त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि ज्याचे डॉक्युमेंट्स अटी शर्ती बरोबर असेल त्यालाच नगर परिषद मार्फत किंवा शासनामार्फत टेंडर दिला जातो। आणि आता जे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत तर आरोप असे त्या लोकांनी ज्या महिलांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यातल्या सगळ्याच महिलांनी प्रत्येक एक 2-2 वर्ष घंटा गाडीचे टेंडर घेतलेले आणि त्यांनी केलेले आहे। या महिलांचं असं म्हणणं आहे की यांनी नगर परिषदशी संपर्क साधून किंवा साठगाठ करून हे काम घेतलं आहे, परंतु तसं नाही आहे। नगर परिषदची 17 मार्च 2025ला निविदा निघाली आणि ती निविदा 3 पेपरमध्ये देण्यात आली। लोकमतला आहे ना 2 पेपर आहे, मला तेवढं आठवत नाही, पण 3 पेपरला निविदा निघाली आहे। तर लोकमतची निविदा आम्ही वाचली आहे आणि लोकमतच्या निविदामध्ये जेव्हा त्यांनी ते निविदा दिली त्याच्यामध्ये त्यांनी ऑनलाईनमध्ये वेबसाईट दिली आहे की या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घ्या आणि माहिती घेऊन तशा प्रकारे टेंडर भरा। तर आम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ती माहिती काढली आणि ते माहिती काढल्यानंतर आम्ही ऑनलाईन भरलं ते। तर इथे कसं आहे की ते ऑनलाईन म्हणजे वेबसाईटवरूनच भरावी लागते, पण इथं मग नगर परिषदचा सहभागाला येण्याचं काही कारणच नाही आहे। साथ ही इस पत्र परिषद में तन्वी महिला बचत गट की अध्यक्षा रंजना मोडक ने भी जानकारी दी। मोडक, मी तन्वी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे आणि भद्रावती नगरपालिकेमध्ये ऑनलाईन निविदा निघाल्यामुळे आम्ही नियमानुसार अटी शर्तीमध्ये बसत असल्यामुळे आम्ही तिथे टेंडर भरण्यात आला आणि तो आम्हाला मिळाला। काल झालेला जो प्रकार आहे त्याचं आम्ही खंडन करतो, कारण आम्ही कोणत्याही टेंडर घेतला तर नियम आणि अटी शर्ती याचे पालन करूनच टेंडर भरतो आणि त्यामुळे भद्रावती नगरपालिका आम्हाला हा टेंडर देते। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जाज शेख की रिपोर्ट।